वसमत तालुक्यातील नहाद या ठिकाणी पंचक्रोशी महारुद्र हनुमान मंदिर यात्रेनिमित्त आणि मोहना नंदेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। यावेळी भव्य भागवत कथा आणि शिवपुराण कथा ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागील अनेक वर्षांपासून याच परिसरात पंचक्रोशीतील महारुद्र हनुमान मंदिर आणि मोहना नंदेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी भव्य हरिनाम सप्ताह आणि याच परिसरात पंचक्रोशीतील भाविक भक्त आणि नागरिकांच्या उपस्थितीने यात्रेचे स्वरूप येते। मंदिर परिसरात विविध दुकानेही थाटली जातात, तर अनेकांना इथे रोजगार देखील मिळतो आणि बच्चे कंपनींना खेळण्यासाठी आणि खाण्यासाठी विविध प्रकारच्या मिठाया आणि पाळणे आले होते। या अखंड हरिनाम सप्ताहात टाळ मृदुंगाच्या निनादात वारकरी संप्रदाय तसेच भाविक भक्त मंडळी या कीर्तनात तल्लीन होऊन कीर्तनाचा लाभ घेतला। यावेळी हजारो भाविक भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आणि हरिभक्त परायण कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे यांचे काल्याचे कीर्तन झाले, तर शिवपुराण कथाकार विठ्ठल महाराज पावडे, कथा प्रवक्ते बालकथा व्यास वेदांत महाराज शास्त्री, वृंदावन धाम भागवताचार्य यांनी 7 दिवस भागवत कथा केली। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक त्र्यंबकराव जिजाराव डोंबे, साठा अधीक्षक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ वसमत यांनी केले, तर 7 दिवसांचा हरिनाम सप्ताह पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य मोहनानंद युवा मित्र मंडळ नहाद आणि पंचक्रोशीतील महारुद्र हनुमान मंदिर परिसरातील युवकांनी परिश्रम घेतले। त्याचप्रमाणे हा सर्व कार्यक्रम शंकरप्पा रोकडे सर यांच्या शेतात पार पडला। तसेच रोकडे सर यांनी 5 गुंठे जमीन ही पंचक्रोशीतील हनुमान मंदिरास दान दिले आहे, असे रोकडे सर यांनी बोलताना सांगितले आहे। या ठिकाणी मोहनानंद महाराजाच्या आशीर्वादानं आणि मारुती मंदिराच्या हनुमान मंदिराच्या आशीर्वादानं या ठिकाणी जमीन आणि या ठिकाणी योग्य अशा ठिकाणी रोड टच परमेश्वर कृपेनं मला दिलेली जमीन मी माझ्या उदार अंतःकरणानं परमेश्वराला 5 गुंठे जमीन दान दिलेली आहे आणि याच परिसरामध्ये गेल्या वर्षीपासून हरिनाम सप्ताह आणि अखंड भागवत सप्ताह या ठिकाणी साजरा होतो। पंचक्रोशीतील सर्व मंडळी लहान थोर वृद्ध बाल सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी येतात आणि आपला 7 दिवसाचा महोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करतात। असाच परमेश्वराने आम्हाला पुढे पडण्याची संधी द्यावी आणि त्याच बरोबर सर्वांना घेऊन मोहनानंद महाराजाच्या आशीर्वादाने आम्ही हे कार्य पुढे नेत राहू। वर्ष दुसरा सप्ताहाचं आयोजन व आज हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसाची सेवा या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार अक्रूर महाराज साखरे यांची आता या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न होणार आहे व या परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना गावकरी मंडळ नहाद व या कार्यक्रमाचे आयोजक त्र्यंबकराव जिजाजीराव डोंबे साहेब शाखा अधीक्षक वखार महामंडळ वसमत यांच्या वतीने महाप्रसादाचं आमंत्रण परिसरातील सर्व भाविक भक्तांना आम्ही सर्व सुलभन दिलेलं आहे आणि या ठिकाणी आता कीर्तनाचा कार्यक्रम अक्रूर महाराज साखरे यांचा होणार आहे। या सप्त्यातील रूपरेषा आज 2021 पासून मौनानंदेश्वर महादेव मंदिराचं या ठिकाणी बांधकाम चालू होतं, त्याचा शेवट झाला आणि शेवट झाल्याच्या नंतर या दुसऱ्या वर्षाची सप्ताहातील कार्यक्रम पाहता या ठिकाणी हजारो भाविक भक्त या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। नवसाला पावणारा मौनानंदेश्वर अशी ख्याती या ठिकाणी आहे। सर्व जनसमुदाय या ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून पाहायला मिळत आहे। तरी सर्व भाविक भक्तांचे मौनानंदेश्वर भगवान संस्थानच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम स्वागतम। गेल्या 6 दिवसापासून मौनानंदेश्वर महाराज महादेव मंदिर संस्थान पंचक्रोशी नहाद येथे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सप्ताह चालू आहे। आज सप्त्याचा शेवटचा दिवस असून
गावामधून पंचक्रोशीवर ग्रंथाची दिंडी निघलेली आहे. आपण पाहताय की ते भक्तिमय वातावरणामध्ये या दिंडी निघालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये मोहनानंदेश्वर महाराज येथे अक्रूर महाराज साखरे यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे व कीर्तनाच्या नंतर महाप्रसाद आयोजन केलेलं आहे. भाविक भक्त मोठ्या संख्येनं अतिशय उत्साहानं अतिशय भक्तीने या सप्ताहामध्ये सामील झालेले आहेत. त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. आपण पाहताय की या दिंडीमध्ये किती भक्तांमध्ये उत्साह संचारलेला आहे आणि अतिशय उत्साहाने सर्वजण या सप्ताहामध्ये सहभागी झालेले आहेत. असंच सर्व या पंचक्रोशीतील भक्तांचं यामध्ये फार मोठं योगदान आहे. हा सप्ताह या पंचक्रोशीतील 5 गावांचा असून नहाद येथील गावकरी मंडळींचं या सप्ताहामध्ये विशेष करून सहकार्य लाभलेलं आहे. हे आयोजनाची पूर्ण जबाबदारी महातकर यांनी घेतलेली असून अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा सप्ताह पार पडत आहे. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.